नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सरोज. आज आपण तोंडल्याची भाजी बनवणार आहोत आणि ती देखील वाफेवर शिजणारी अत्यंत सोपी साधी रेसिपी आहे. डबा बनवण्यासाठी, डब्यामध्ये देण्यासाठी मुलांना अतिशय सुंदर अशी भाजी आहे. चला तर मग काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहणार आहोत. त्यासाठी तोंडले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चिरून घेतलेले आहे. उभे काप दिलेले आहे. तुम्ही गोल चकत्या केल्या तरी चालणार आहे. स्वच्छ छान धुवून मगच मी चिरून घेतलेले आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी आपण आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि 2 ते 3 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहे. त्यासाठी आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. गॅस चालू केलेला आहे. आता त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तेल गरम झालं, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी आपण टाकत आहोत. जिरं मोहरी तडतडून झाली की त्यामध्ये आपण हिंग घातलेला आहे. कढीपत्त्याची पानं आणि आलं आणि लसणाची जी पेस्ट आहे ती घातलेली आहे. त्यानंतर कांदा घातलेला आहे. कांदा आपण त्या तेलावरती छान परतून घ्यायचा आहे. कांदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो कापून ठेवले होते ते देखील घालायचे आहे. टोमॅटो कापून झाले, छान परतून घेतले की त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि सब्जी मसाला घालायचा आहे. सब्जी मसाला घातला. सब्जी मसाल्याने या भाजीला खूप सुंदर चव येते आणि थोडासा मसाला जळू नये म्हणून आपण थोडं पाणी घातलेलं आहे. मसाला भाजण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवून मग तो मसाला शिजवून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटं मसाला शिजू द्यायचा आहे आणि मग नंतर आपण त्यामध्ये जे चिरून ठेवलेले तोंडले आहे ते घालायचे आहेत. हे पहा, मसाला छान शिजलेला आहे. अगदी एक दणकून वाफ काढायची आहे आणि जे आपण तोंडले चिरून ठेवलेले आहे ते घालायचे आहे. तोंडले जर आपण लवकर केल्या नाही तर ते लाल होतात आणि मग ती भाजी अशी गुळचट लागते. त्यामुळे मग लवकरात लवकर तोंडले आणले आपण घरामध्ये तर जास्त दिवस न ठेवता लवकर करून टाकायचे. आणि आपण आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिठाने त्या तोंडल्यांना थोडं पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच ती तोंडली वाफतील अशा उद्देशाने आपण मीठ आधीच घालून घेतलेलं आहे. आता वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे, मंद ठेवायचा आहे. सेम गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता 5 मिनिटांनी आपण भाजी शिजली का ते बघणार आहोत. अगदी वाफाळल्यामुळे हे पहा, तोंडलं अत्यंत छान आणि रुचकर लागतं आणि लवकरात लवकर शिजतं. त्यामुळे तोंडल्याची ही जी वाफेवरची भाजी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये भाजीची रेसिपी शेअर करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ते मला नक्की कमेंट बॉक्समधून सांगा. आणि आता मी गॅस बंद करते आहे. आता आपल्याला ही जी भाजी आहे ही सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. अगदी झटकेपट तयार होणारी ही तोंडल्याची भाजी मी तुम्हाला आता बनवून दाखवलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. तोंडले घेताना अगदी मिडियम साईजचे तोंडले आणि अगदी कवळे तोंडले घ्यायचे. लाल झालेली तोंडले अजिबात घ्यायचे नाही भाजीसाठी. आणि राठ तोंडले, जे 3 प्रकारचे तोंडले असतात, कवळी, मिडियम साईज आणि राठ, ते राठ तोंडले अजिबात घ्यायचे नाही. मंडईत गेल्यानंतर अगदी मिडियम साईजचे छान चकाकी असलेले तोंडले घ्यायचे. लाल कलर जर झाला किंवा पिकलेली तोंडली असली त्याची भाजी बरोबर लागत नाही, त्यामुळे ती घ्यायची नाही. आता आपण सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. जी झालेली भाजी आहे ती अतिशय सुंदर आणि रुचकर होते. नक्की करून बघा. माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सुंदर तोंडल्याची भाजी बनवून तयार आहे. या सगळ्यांनी खायला.